माते वय दार उघड स्त्रीसाठी तिच्या रक्षणाचा दार उघड, स्त्रीसाठी तिच्या स्वातंत्र्याचा दार उघड, स्त्रीसाठी तिच्या हक्कासाठी दार उघड, दार उघड, दार उघड, दार विराम घेतोय. कृष्णाई देवीला आवाहन करत असतानाच आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित झालेत. महिला व बाल विकास विभागाच्या माननीय मंत्री कुमारी आदितीताई वरदा सुनील तटकरे, त्याबरोबर महिला व बाल विकास विभागाचे माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव आणि एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे. माननीय सर, सर्वांचं आगमन झालेले, जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या सर्व गुणवंत पाहुण्यांचं इथे स्वागत करूयात. पुन्हा एकदा तुमचं 5 मिनिटं सादरीकरण होईल आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा कृष्णाई आपल्या समोर ज्या भारुडाची आपण सगळेजण प्रतीक्षा करत होतात ते भारुड आपल्यासाठी बुरगुंडा सादर करायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कृष्णाईचं. विठ्ठल विठ्ठल एवढ्या माझ्या माता भगिनी आली तर मी बी उग नाही आली, मार्केट गोळा करून आली सगळं हितवर. आणि सुया घे, पिण्या घे, कवण्या घे, कॅन्डीला आरसा घे, टकलीला पक्काल घे, तुझ्या मात्राला खेळायला गुळगुळा घे दादा. रमाई मयो वाडे माय कपडे मुडद्या सारखं किरकिर किरकिर बापावर गेले मुडदा नुसता. वाडे माय रमाई मयो वाडे माय. वाडकी दादा, अरे काय बघायला लागला, गुंदून घेतलाय व्हय? ये तुझ्या नाकावर खंडाळाचं गाठ काढते, उठानी जीप काढते, पाती टरक काढते, मग चाक फिरत कर बी आपलं. वाडे माय रमाई मयो वाडे माय, कृष्णाई मयो वाडे माय. ए बाई, कोण आहेस तू? अरे तुम्हाला ओळखलं नाही? नाही ना, आहेस तू कोण? अरे बाबा, एवढ्या वेळात तर ताईने ओळखलं मला. अरे बाबा, मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण. देवा भाऊची बहीण आहेस? मग अरे बाबा, फडणवीस साहेबाची मी नव्ह, इथं बसलेला सामद्या तिकडं बी आहे त्या, अजून सामद्या बहिणी आहे त्या. अगं तू कुठून आलीस? अरे आता, अरे बाबा, मी अजित दादाच्या सासरवाडीहून आलो, सासरवाडीहून. म्हणजे मराठवाड्यातून आलेस म्हणजे? मराठवाड्यातून आलो, मराठवाड्यातून. आज मराठवाडा मुक्ती दिन, देशाच्या पंतप्रधानाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आलीस काय? बाबा, आपलं कला सादरीकरण करायला तू इथं आलेस कशाला? इथं मी का नाही भारूड करायला आली. भारूड कुणाचं भारूड करते? एकनाथाचं भारूड. एकनाथ शिंदे साहेबाचं भारूड करते? नाही नाही नाही. अरे बाबा, ते म्हणजे आपला अनाथांचं नाथ. मी ज्यांचं भारूड करणार आहे ते म्हणजे शांती ब्रह्मा एकनाथ. असं 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 असं. हा, मग आली का काय इथं? अगं पण ही लिकरू किती गोंडस दिसाले. बर तुम्हाला सांग, तू आलेस कसं? अरे आलेस कसं काय? अरे बाबा, महायुती एक्सप्रेस ना आल्या, महायुती एक्सप्रेस ना. महायुती एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस ही नवीन सुरू केली का ताई? अरे बाबा, अर्ध्या तिकिटानं आल्या इष्टीनं. मला सांगा ताई, सगळं बायाला चालू केलं, अर्ध तिकीट ह्यांलाच, लाडकी बहिणी हीच, लेक लाडकी योजना ₹1,00,000 ह्यांलाच, आम्हाला भावाला. अरे तुमच्यासारख्या लाडक्या भावाला बी बेरोजगारीचा भत्ता सुरू केला. भावाला आणि शेतकऱ्याला. अरे शेतकऱ्याला बिल, लाईट बिल बाबा कमी गेलं का नाही? खराय खराय खराय. मला सांग, ही लिकरूला कोण दिसालय कसं काय? कसं काय म्हणून काय सांगू? अरे बाबा, सगळी सरकार माय बापाची करणी आहे बाबा. कसं काय? अरे पोटात बाळ असल्यापासून ते 2 वर्षाचं होईपर्यंत 1000 दिवसाचं प्लॅनिंग केलं या सरकारनं. 1000 दिवसाचं? अरे बापरे. बाबा, निरोगी बाळासाठी, निरोगी मातेसाठी सरकार मायबाप मदत करतंय. कसं म्हणून? कसं? तर गरोदर महिलेला वेळोवेळी लसीकरण करणं,
आणि काय ती बाई विटामिन डीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या आणि कुठल्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, एवढं म्हणून नाही तर बेबी केअर किट बी देतात. बेबी केअर किट बी अहो त्याच्यात काय म्हणून सांगू ताई, लेकराच्या साबणापासून लसीकरणापासून आणि ते काय मच्छरदाणीपर्यंत सगळं त्या किट मध्ये आहे. आणि टेक होम रेशन सुद्धा. अरे बाबा, टेक होम रेशन ह्या आमच्या अंगणवाडीच्या बाया आहेत त्या माझ्या बहिणी नाही ग बाई. तुमचा असं वाळून टाकावं, आमच्या नंदला शिकवा जरा हो. ह्या अंगणवाडीच्या बायांनी जेवढी माझी केअर केली तेवढी आमच्या घरच्यांनी बी नाही केली हो. दिवसातून तुम्हाला घरपोच आहार पोचवला या बायांनी, घरपोच आहार पोचवला जागेवर. त्यांच्यामुळे माझं लेकरू गुटगुटीत दिसायला लागले. तरी म्हणलं एवढं लेकरू आहे, थांब तुला दुधाला पैसे देतो मी. कुठल्या दुधाला पैसे? लेकराच्या. पाहिलं का ताई, बघा कसं बोलतय. आता मला सांगा ताई, तुम्ही बी सांगा, वरच्या दुधानं माझं लेकरू एवढं गुटगुटीत होणार आहे होय? अगं माय कसं हाय, अंगावरचं दूध पाजते मी माझ्या लेकराला. अगं पण त्या अंगावरचं दूध पाजल्यावर काय फिगर बिगर का तर गोड गैरसमज आहे ती. अंगावरचं दूध पाजून काय फिगर कमी होत नाही ना, ब्युटी कमी होत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आली आहे ताई. आईचं दूध एवढं पोषक असते लेकरासाठी की जे जीवन तत्व, जी पोषक तत्व आईच्या दुधात आहे ती जनावरांच्या दुधात सुद्धा नाहीत. आईचं दूध म्हणजे अमृत आहे, अमृत. अमृत आहे का? अरे बाबा, त्याच्यामध्ये जी जिवंत तत्वे असतात त्यामुळं रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आणि मला सांग, जर बाटलीनं दूध पाजायची सवय मी आता लावली लेकराला तर मोठं झाल्यावर बी लेकरू बाटली कसं सोडल बाई. म्हणून आता ही फिगर काय नाही, फिगर सगळी मेंटेन राहते, ब्युटी कशी खिलून येते बघ. म्हणून माय तुला सांगते, सकस आहार घे तुझ्या लेकरासाठी, तुझ्या लेकराच्या निरोगी भविष्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी. अंगावरच लेकराला दूध पाज, एवढंच कर. अगं ताईचं डिपार्टमेंट एवढं करतं हे आम्हाला माहितीच नव्हतं. मग आम्ही आहे की सांगायला. आणि म्हणून म्हणते गबय तुला, ताई तुला. एक सांग तू काय मागाली तिथं? भाकर माग, तुकडा माग. अगं मंत्री महोदय बसले, काय मागायचं माहितीये का? एखादं महामंडळ माग, समिती माग, काय मागायच? उगा नको बाई नको ताई, उगा हाय का शिकवलं नाही अजून, लय बोलला असेल, माफ करा ताई. बर्गर नाही तर पिझ्झा तर द्या जास्तीत जास्त. म्हणू का, येऊ का आता? अगं पण ही तुझ्या डोक्यावर काय? अरे बाबा, माझ्या डोक्यावर ही पृथ्वी आहे आणि छोटे छोटे रंगबिरंगी दिसतात ना, हे वेगवेगळे देश आहेत. अगं ही तर वाकळ आहे की. अरे याला वाकळ म्हणू नको, गोधडी म्हणू का? याला गोधडी म्हणू नको. काय म्हणू? याला मुंबईचा गालीचा म्हण, मुंबईचा गालीचा. कारण माझ्या माय माऊलीनं प्रत्येक मिलचं कापड याला जोडलंय आणि ते जोडत असताना संसारातलं सुख दुःख आचार विचार त्यात विणलंय. म्हणून याला महाराष्ट्राचा मुंबईचा गालीचा म्हण. कारण एकदा हे अंगावर घेऊन जर बघ कशी गाड झोप लागते का नाही. वाडे माय वाड मावशे वाड, तुला काळा कुठ्या बुरगुंडा होईल, असला बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरीला हुडकावं लागेल. डोळे चमकते. वाडे माय, अरे वाढ दादा तू बी वाढ. त्यांनाच होईल का बुरगुंडा? अरे तिला नव. अगं त्याचं वय झालं, आता कुठला बुरगुंडा होतोय त्यांना? का त्यांनी तर कुटुंब नियोजन केलंय, आता नाही चान्स. म्हणजे बुरगुंडा म्हणजे काय वाटलं तुला? लेकरू. अरे येड्या, बुरगुंडा म्हणजे लेकरू नव. मग बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हणजे सार आणि बुरगुंडा म्हणजे नॉलेज. आणि म्हणून म्हणते गबय तुला, गताई तुला, गबय तुला, गताई तुला, गबाई तुला, काका तुला बुरगुंडा होईल रे. गबय तुला बुरगुंडा होईल रे. भैया तुला बुरगुंडा होईल रे. भैया तुला बुरगुंडा होईल रे. बुरगुंडा होईल रे, बुरगुंडा होईल रे. बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल रे. भैया तुला बुरगुंडा होईल रे. भैया तुला बुरगुंडा होईल रे. भैया तुला बुरगुंडा होईल रे. जोरदार टाळी झाली पाहिजे कृष्णाई कोळेकर हिच्यासाठी. यानंतर पुन्हा एकदा सूत्र मी आमच्या निवेदिकांकडे देतो.
मनापासून धन्यवाद. मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे भारूड म्हणजे बहुरूढ, त्या बहुरूढ भाषेतून त्यांनी हा सगळा प्रकल्प आपल्याला किती सहज समजावून सांगितला आणि स्त्री जीवन किती सहज उलगडलं. सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार. आपण मंचावरती आपल्या सगळ्या माननीय पाहुण्यांना आमंत्रित करत आहोत. माननीय मंत्री कुमारी आदितीताई वरदा सुनील तटकरे, महिला व बाल विकास विभागाचे माननीय सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव आणि एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त माननीय श्री कैलास पगारे. जोरदार टाळ्या वाजवूयात आणि या सर्व मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करूयात. सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि मान्यवरांच्या साक्षीनं शाहीर विजय करजावकर महाराष्ट्र गीत प्रत्यक्ष गाणार आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचे सर्व साथीदार आणि शाहीर विजय करजावकर यांना मंचावरती आपण आमंत्रित करूयात. 2023 साली आपल्या या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा सर्वांनी उभं राहावं दर्जा प्राप्त झालेला, तेव्हा सगळ्यांनी राज्यगीताचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळाच्या खामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, साठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र गीत ऐकताना जी वीरश्री आपल्यामध्ये संचारते तिच्या साक्षीनं त्याच तेजाचे दीप आपण उजळणार आहोत. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, आपल्या हस्ते आदरणीय आदितीताई, आदरणीय डॉक्टर अनूप कुमारजी आणि आदरणीय श्री कैलास पगारे सर, आपल्या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. आणि यामध्ये आदितीताईंनी विशेष उल्लेख केला. कृष्णाई उळेकर
तू सुद्धा या सगळ्यांना जॉईन व्हावंस अशी त्यांची इच्छा आहे. शाहीर विजय करजावकर, आपण अतिशय उत्तम कला सादर केली. दीप प्रज्वलनाला आपण देखील इथे मंचावरती यावत अशी. एक अंगणवाडी सेविका प्रातिनिधिक स्वरूपात एकानी मंचावरती यावं. ज्यांच्या हस्ते हे सगळं कार्य चालतं प्रातिनिधिक स्वरूपात एकानी मंचावरती यावं. आपणा सर्वांच्या हस्ते दीपांचं प्रज्वलन होईल. स्त्री शक्तीचे प्रतीक असलेले हे दिवे आहेत असं आपण म्हणूया. एक एक दीप उजळतो ती एक एक आशा आहे आणि त्या प्रत्येक दिव्याला आपल्याकडनं तेवढीच टाळ्यांची आशा आहे. मनापासून धन्यवाद. कृपया आपण मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं. आज इतका सुंदर उदंड प्रतिसाद आपण दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शब्दाला मान देऊन हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा स्वागतपर सत्कार आपण एक पुष्पगुच्छ देऊन करतो आहोत. सर्वप्रथम माननीय आदितीताई तटकरे यांचा सत्कार करण्याची विनंती मी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमारजी यादव यांना करते. आदितीताईंचं स्वागत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. स्वतः डॉक्टर अनुप कुमारजी यादव यांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आदरणीय आयुक्त सर श्री कैलास पगारे यांना मी करते. त्यांनी डॉक्टर अनुप कुमार यादव यांना पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करावं. आणि आदरणीय श्री कैलास पगारे सर आपले आयुक्त यांचं स्वागत करण्याची विनंती महिला व बालविकासाच्या उपायुक्त संगीता लोंढे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. संगीताताई लोंढे. याचबरोबर आता भारुडजींनी सादर केलं कृष्णाई उळेकर आणि शाहीर विजय करजावकर. प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा सन्मान करावा. आदितीताई आपल्या शुभ हस्ते दोन्ही कलाकारांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करावा. शाहिरांचा देखील सत्कार करावा. खरोखरीच आपल्या लोककलेनं कार्यक्रमात रंग भरले आणि कार्यक्रमाची अतिशय सुंदर सुरुवात आपण केली. यानंतर प्रास्ताविक करण्याची विनंती एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे माननीय आयुक्त असलेले कैलास पगारे सर मी आपल्याला करते. सर्वांना नमस्कार. आजच्या या 8व्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या विभागाच्या सन्माननीय मंत्री आदितीताई तटकरे, विभागाचे सन्माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव सर, सभागृहात उपस्थित सर्व माझे सहकारी उपायुक्त, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सभागृहात उपस्थित सगळ्या सुपरवायझर, सेविका, मदतनीस आणि जिल्ह्यामधून ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सर्व सेविका, मदतनीस, बंधू भगिनींनो,
आत्ताच आपण कृष्णाई यांचं अतिशय सुंदर असं सादरीकरण या निमित्तानं बघितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगला संदेश दिला की आपण अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी मदतनीस या किती चांगली बाळाच्यासाठी काम करतात, जे घरातले व्यक्ती सुद्धा करत नाही तेवढं चांगलं काम आपण सगळे करतात. आणि या वर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहाचं उद्घाटन आज या ठिकाणी होतंय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. खरंच हा आनंदाचा क्षण आहे. आणि आज आणखी एक महत्वाचा दिवस येतो, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस पण आहे. त्याच्या पण मी आपल्याला शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय पोषण माहाच्या निमित्तानं सुद्धा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या आयसीडीएस मार्फत 6 सेवा राबवतो त्याच्यामध्ये महिला आणि बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या संदर्भातल्या सगळ्या आपल्या सेवा आहेत. आणि बालकाच्या शिक्षणाच्या संदर्भातली जी आपण एसीसी म्हणतो, प्री स्कूल एज्युकेशन, ही सेवा आपण राबवतो. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपले 553 प्रकल्प आहेत, 1,10,629 अंगणवाड्या आहेत. आणि या अंगणवाड्यांच्या मार्फत आपण ही सगळ्या 5-6 सेवा ज्या आहेत त्या लाभार्थ्यांना देत असतो. मला वाटतं 1975ला आयसीडीएस सुरू झालं तेव्हापासून आपण सतत सातत्याने या सगळ्या सेवा देतो. त्या सेवामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भर पडते आणि अनेक योजना नव्याने येत आहेत. जसं कृष्णाई ज्याच्यामध्ये पण उल्लेख झाला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नव्यानं आली. आता आपल्याकडे आरोग्य विभागाची पंतप्रधान मातृत्व वंदना ही योजना पण आपण आपल्याकडे घेतलेली आहे, ती सुद्धा आपण आता राबवतो आहोत. अशा अनेक योजना आपण राबवतो आहोत. आणि या योजनाच्या माध्यमातून आपल्याकडे जे 62 लाख लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये 6 महिने ते 3 वर्षाचे जवळपास 28 लाख बालकं आहेत. जवळपास 25 लाख बालकं हे 3 वर्ष ते 6 वर्ष या वयोगटातले आहेत. गरोदर माता आहेत जवळपास 4.5 लाख, तेवढ्याच स्तनदा माता आहेत 4.5 लाख, आणि 1 लाख किशोरी वयीन मुली आहेत ज्यांना आपण सबलाई नावाची जी योजना आहे त्यामध्ये आपण त्यांना लाभ देत असतो. अशा जवळपास 62 लाख लाभार्थ्यांकरता हे आपण काम करत असतो. परंतु मला वाटतं आयसीडीएस म्हणजे फक्त या 62 लाख लाभार्थ्यांसाठी नाही आहे. कारण बाळांची जी काळजी घेण्याचं काम किंवा गरोदर महिलेच्या काळजी घेण्याचं काम जे आपण करत आहात आणि जी माहिती आपण लोकांना देतो ती फक्त काही अंगणवाड्यापुरती मर्यादित नाही आहे, ती सर्व समाजासाठी आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की आपलं कार्यक्षेत्र जवळपास महाराष्ट्रामध्ये जेवढे काय लोकसंख्या असेल त्यात साधारण 30% कार्यक्षेत्रालाच आपण कॅटर करू शकतो आपल्या अंगणवाडीच्या माध्यमातून. तेवढंच आपलं कार्यक्षेत्र असतं. परंतु इतर जी बालकं आहेत ती सुद्धा खरं तर या ज्ञानाला, हे ज्ञान त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे की आपण करावं. आणि याच्यासाठी मला वाटते हा राष्ट्रीय पोषण माह जो आपण साजरा करतो महिनाभर, 2018 साली आपल्याला माहित असेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा प्रोग्राम सुरू झाला, ज्याच्यामध्ये सुपोषित भारत नावाची संकल्पना त्यांनी मांडली आणि ज्याच्यामध्ये महिला आणि बालकाचं आरोग्य आणि पोषण सुधारलं पाहिजे आणि त्या योगी एक सुदृढ भारत कसा निर्माण होईल हे करण्यासाठीची जबाबदारी त्यांनी आपल्या सर्वांवर टाकली, आयसीडीएस वर टाकली. आणि ती आपण अतिशय चांगल्या प्रकारे मागचे 8 वर्ष जवळपास चांगल्या प्रकारे आपण पेलवतो आहोत. आपल्याला माहित असेल की 2018ला जेव्हा हा राष्ट्रीय पोषण माह सुरू झाला तेव्हा महाराष्ट्राने अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यानंतरच्या पूर्ण 8 वर्षाचं जर कालावधीचं आपण विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की साधारण 5 वर्ष महाराष्ट्र सगळ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये राष्ट्रीय पोषण माहाच्या प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. याच्यामध्ये तुमचं सगळ्याचं खूप मोठं योगदान आहे. बाकी 3 वर्ष जे त्याच्यामध्ये एका वर्षी आपण 2ऱ्या क्रमांकावर राहिलो आणि 2 वेळा आपण 3ऱ्या क्रमांकावर राहिलो. परंतु महाराष्ट्र कधीही पहिल्या 3 क्रमांकाच्या बाहेर गेलेलं नाही. ताईंना आठवत असेल की मागच्या वेळेस आपण गडचिरोलीला या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय उद्घाटन केलं होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर मग तिथून जो कार्यक्रम सुरू झाले ते एवढ्या ऍक्टिव्हिटीज आपण केल्या. जवळपास मागच्या वर्षी आपण 2,45,00,000 ऍक्टिव्हिटीज करून पूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता 24 मागच्या वर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहामध्ये. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप सारं योगदान या ठिकाणी झालेलं आहे. या वर्षीच्या पोषण माहाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर यावर्षी केंद्र सरकारनं आपल्याला 6 प्रकारच्या थीम घालून दिले आहेत. त्याचं एक ऍक्टिव्हिटी कॅलेंडर दिले, ते सगळ्यांना आपण पोहोचवलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला जन आंदोलन डॅशबोर्डवर ती माहिती सगळी भरायची आहे, ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये 6 ज्या थीम आहेत त्याच्यामध्ये पहिली थीम आहे लठ्ठपणा कमी करणं. मला वाटतं लठ्ठपणा कमी करणं ही थीम आता या राष्ट्रीय पोषण माहामध्ये येणं
खरं तर म्हणजे थोडंसं प्रश्न एवढ्यासाठी आहे की आपण कुपोषण दूर करण्यासाठी आपण कार्यक्रम सुरू केला होता. आयसीडीची निर्मिती कुपोषण दूर करण्यासाठी झाली होती आणि आज आपण आता लठ्ठपणावर सुद्धा काम करतो आहोत. म्हणजे मला असं वाटतं की यावर आपण विचार करण्याची एवढ्यासाठी गरज आहे की कुठल्या दिशेला आपण आता जात आहोत, आपलं खाण्याची जी काय पद्धती आहे ती कुठं चुकते का, आपण काय आहार घेतो ते कुठं चुकतंय का, ते मला वाटतं प्रत्येक आईने आपल्या स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की कुठं आपण चुकतो आहोत, की आपल्याला आता कुपोषणातून बाहेर येऊन आपण लठ्ठपणाच्या थीमवर आपण आता काम करतो आहोत. दुसरी थीम दिलेली आहे की बालपणाची काळजी आणि शिक्षण. म्हणजे ईसीसी जे आपण दर महिन्याला आपल्या ईसीसी डे साजरा करतो, अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात सगळे सहभागी होतात. जवळपास 8 ते 10 लाख पालक दर महिन्याच्या 10 तारखेला या कार्यक्रमात आपल्याकडे सहभागी होतात. ती दुसरी थीम दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण माहित असेल की मागच्या वर्षी आपण जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना पोषण बी पढाईचं प्रशिक्षण दिलं, नवचेतनाचं प्रशिक्षण दिलं आणि त्यात राहिलेल्या 70,000 अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं प्रशिक्षण आपण आता सुरू केलेलं आहे 15 सप्टेंबर पासून आणि ते डिसेंबरपर्यंत सगळं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. हा एक अतिशय मोठा उपक्रम आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत आणि केंद्र सरकारला पण म्हणजे आपलं जे काम झालेलं आहे त्याचं नोंद त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा घेतलेली आहे. आणि या लठ्ठपणाच्याच लागून मी जसं म्हणलं की आपण खाण्यामध्येच्या पद्धतीमध्ये काय चुकतोय का, काय आपल्याला खाल्लं पाहिजे किंवा काय जंक फूडमध्ये आपण वळतो आहोत का, याचा विचार करून तिसरी थीम जी केंद्र सरकारने दिली ती अर्भक आणि बालकाच्या आहार पद्धतीच्या संदर्भातली आहे. तर त्याच्या सुद्धा आपण काय ऍक्टिव्हिटी आपल्याला करायच्या त्याची माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. चौथी थीम केंद्र सरकारने यावर्षी दिली ती पुरुषांचा या बालकाच्या संगोपनामध्ये आणि शिक्षणामध्ये सहभाग. मला वाटतं पुरुषांचा सहभाग आता सगळ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल की पुरुष आपल्या बालकाच्या संगोपनामध्ये आणि शिक्षणामध्ये किती सहभाग देतात आणि का केंद्र सरकारला पुरुषांचा सहभाग घेऊन ह्या चौथ्या प्रकारची थीम द्यावी लागली की तुम्हाला जो पुरुषांचा सहभाग आवश्यक आहे. मला वाटतं कुठेतरी पुरुष कदाचित या ऍक्टिव्हिटीमध्ये कमी पडत आहेत म्हणून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण पुरुषांमध्ये सुद्धा ही सेन्सिटायझेशन करावं. काही पुरुष नक्कीच त्याच्यामध्ये सहभाग घेतात परंतु जिथं जिथं कमी पडतात मला वाटते हे जे काय आपण महिनाभर ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, जे काय कार्यक्रम करणार आहोत त्याच्या माध्यमातून आपल्याला हे जनजागृती करायची आहे की या जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना हे कळालं पाहिजे की पुरुषांचा सुद्धा तेवढाच सहभाग बालकाच्या संगोपनामध्ये सुद्धा असला पाहिजे. आणि मला वाटतं हे बऱ्याच अंशी कळलेलं आहे परंतु काही ठिकाणी आपण म्हणतो की कळतंय पण वळत नाही अशी काहीतरी परिस्थिती आहे. तर कदाचित या आपल्या मंथनातून ते त्यांना कळेल आणि आणखी जास्त मोठ्या प्रमाणात ते यात सहभागी होतील यासाठी कदाचित ही थीम केंद्र सरकारनं आपल्याला दिलेली आहे. पाचवी थीम आहे की स्थानिक सक्षमीकरण स्वावलंबन म्हणजे व्होकल फॉर लोकल. तर व्होकल फॉर लोकल मध्ये काय करायचं की आपल्या भागामध्ये जे काय आहार आहे म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आईच्या आणि बालकाच्या पोषणासाठीच आपल्याला वापरायच्या आहेत आणि त्याच ऍक्टिव्हिटी आपण दिलेल्या आहेत. तर या व्होकल फॉर लोकलमध्ये ज्या ज्या भागातलं जे काय आहार असेल जो आपल्या बालकांच्या त्याला प्रोटीन मिळण्यासाठी असेल, त्याला इतर जीवनसत्व मिळण्यासाठी असेल, ते मिळण्यासाठी जे आवश्यक आहे तो त्या त्या भागातला जो स्थानिक आहार आहे त्याला आपण प्रमोट करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याचं पोषणाची आणि आरोग्याची काळजी बाळाची आणि बाळाच्या आईची आपल्याला घ्यायची आहे. सहावी आणि शेवटची थीम आहे की एकत्रित कृती आणि डिजिटायझेशन. याच्यामध्ये आता केंद्र सरकारनं आपल्याला माहित असेल की मी जसं सांगितलं की आपण जवळपास आता सगळ्याच 1,10,629 ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सगळ्यांना प्रशिक्षण देत आहोत पोषण भी पढाई बीचं. त्याच्यामध्ये पोषणाचा आणि पढाईचा दोन्ही एकत्र कन्सेप्ट आपण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की अंगणवाडी सेवेमध्ये शिकणारी जी बालकं आहेत त्यांना एक प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्या प्रमाणपत्रामध्ये की त्यांना या ऍक्टिव्हिटी करून तो म्हणजे शाळापूर्व तयारी पूर्ण करून तो आता शाळेत जातो आहे आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला ऍडमिशन मिळणार आहे. अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याचं काम आपल्याला या डिजिटायझेशनच्या ऍक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे. त्याच्यामध्ये अंगणवाडीचा क्रमांक आणि अपार आयडी अशा दोन्ही गोष्टी एकत्र करून त्यांना हे द्यायचं आहे. तर मला वाटतं ह्या डिजिटायझेशनचं काम आपल्या बऱ्याच ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ते सुद्धा काम आपण आता या महिनाभरामध्ये आणखी चांगल्या जोमानं करू. आताच आपल्याला माहित असेल की आज माननीय पंतप्रधानांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं स्वस्थ नारी सशक्त परिवार हा अभियान सुद्धा सुरू झालेला आहे. त्याच्या सुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि तो सुद्धा कार्यक्रम आपल्या जोडीनं आरोग्य विभाग जरी तो अँकर करत असला तरी त्याच्या सुद्धा आपल्याला सहभाग व्हायचा आणि तो आपल्या आयसीडीएसला पूरक असाच कार्यक्रम आहे. तर त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी काम करणार आहोत या महिन्याभरात.
तो अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आहे आणि आपलं अभियान मात्र 17 सप्टेंबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंत असं महिनाभराचं आपलं अभियान आहे. आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान मात्र 15 दिवसाचं आहे. तर ते आपल्या याच ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला आपल्याला गुंफवायचं आहे. आणि इतर सुद्धा जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य विभागाचं मी नाव घेतलं, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आहे, त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभाग आहे, आदिवासी विभाग आहेत, त्या सगळ्या विभागाच्या सहकार्यानेच आपण ह्या ऍक्टिव्हिटी पुढे घेऊन जाणार आहोत राष्ट्रीय पोषण माहच्या. त्याच्यानंतर मी ज्या थीम तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्यांचं आपल्याला क्रेडेन्शियल सगळ्यांना दिलेले आहेत. काय डॅशबोर्डवर कशी माहिती भरायची सगळी माहिती आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि मला वाटतं आपल्याला मागच्या 8 वर्षामध्ये खूप चांगला अनुभव झालेला आहे की ऍक्टिव्हिटी केल्यानंतर ते अपलोड कसं करायचं आणि आपले सगळेच अंगणवाडी ताईपासून याच्या सीडीपीओ पर्यंत सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने ही माहिती भरतात. आणि म्हणूनच आपण मागचे 8 वर्ष अतिशय उत्कृष्टपणे जन आंदोलन डॅशबोर्डवर आपली कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर याच राष्ट्रीय पोषण माहामध्ये आपल्या ज्या 6 थीम मी सांगितल्या त्याच्यावर आपण राज्य स्तरावरून सुद्धा काही ऍक्टिव्हिटी घेत आहोत. जसं आपण आज उद्घाटनाचा सोहळा घेतो तशा 5 वेबिनार्स आपण ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये 24 सप्टेंबरला डॉक्टर प्रशांत गांगल आणि डॉक्टर वाणी यांचा अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा जो कालावधी आहे त्याच्या तासाभराच्या आत आपल्याला ब्रेस्ट फिडिंग सुरू करायला लागतं. आणि त्या ब्रेस्ट फिडिंगचा खूप चांगला परिणाम होतो, जे की आपण म्हणतो की हे लसीकरण आहे बाळाचं पहिलं. त्याच्यामधून ते बाळाच्या बऱ्याचशा रोगांवर फायदा झालेला आपल्याला दिसलेला आहे. तर त्याच्यावर एक आपण वेबिनार 24 सप्टेंबरला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 3 ऑक्टोबरला एक आपण डॉक्टर राधिका आणि मिसेस अल्फेया यांचं फिडिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत आणि डिफिकल्टीज आहेत त्याच्यावर एक वेबिनार ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 8 ऑक्टोबरला आणखी एक आपण वेबिनार ठेवलेला आहे, ओबेसिटी आणि जंक फूड याचा काय परिणाम होतो. जसं मी सांगितलं की लठ्ठपणावर आपण काम थीम जी आहे त्याच्यावरची माहिती मिळण्यासाठी आपण हा एक वेबिनार ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला डॉक्टर सुबोध गुप्ता यांचा सुद्धा आपण एक अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट आणि रिस्पॉन्सिव्ह फिडिंग याच्यावर एक वेबिनार ठेवलेला आहे. आणि शेवटचा वेबिनार आपण 17 ऑक्टोबरला ठेवला आहे, डॉक्टर मृदुला फडके त्या सुद्धा यावेळेस चाइल्ड ओबेसिटीवर बोलणार आहेत. तर मला वाटतं की आपण ज्या थीम्स दिल्या त्या सगळ्यांचे राज्यस्तरावर सुद्धा वेबिनार करणार आहोत. त्याच्यात सुद्धा तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. मला राष्ट्रीय पोषण महाची राज्यस्तरावर सुरुवात होत असताना मला एक गोष्ट सांगायची की मला असं वाटतं की मागच्या वर्षभरामध्ये सगळ्याच अंगणवाडी सेविका आणि सगळी यंत्रणा 5-6 अशा मोठमोठ्या कार्यक्रमात अतिशय बिझी होती, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झाला. त्याच्यामध्ये खूप मोठं काम तुम्ही केलं. त्याच्यानंतर पंतप्रधान मातृत्व वंदना जी आपण आत्ताच आपल्या विभागाकडे घेतली, त्याच्यामध्ये मॅपिंगचं अतिशय अवघड काम होतं. तरी सुद्धा मॅडम ह्या सगळ्या सेविकांनी आणि मदतनीस आणि सीडीपीओ यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन 2 महिन्यात ते मॅपिंगचं काम पूर्ण केलं. आणि एवढंच नव्हे तर आपण आज मॅडम पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्त 61,055 महिलांना लाभ सुद्धा पीएम या योजनेमध्ये दिलेला आहे, पंतप्रधान मातृत्व योजनेमध्ये. जर आपण आंध्र प्रदेशने आपण मॅडम एकदाच ही योजना आपल्याकडे घेतली होती, आंध्र प्रदेश फक्त 5,000 महिलांना लाभ देऊ शकला आज, वेराज आपण 61,055 महिलांना हा लाभ दिलेला आहे. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जसं आपण मागच्या वर्षी ज्या ऍक्टिव्हिटी ज्या पोषण माहामध्ये केल्या आणि जसं पहिला क्रमांक मिळवला, मला वाटतं यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं हा क्रमांक नक्की मिळवू. मला आणखी एक आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगावं लागते. ह्या मॅडमच्या आणि सरांच्या नेतृत्वाखाली आपल्या विभागानं 100 दिवसाचा जो राज्याचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सुद्धा उत्कृष्ट काम तुम्ही सगळ्यांनी केल्यामुळे आपला विभाग प्रथम आला सरांच्या नेतृत्वाखाली आणि मॅडमच्या नेतृत्वाखाली. ती पण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपण याच अभियानामध्ये जवळपास 18,000 सेविका आणि मदतनीसाची पदं भरली. त्याच्यानंतर 102 ज्या मुख्य सेवेच्या जी रिक्त पद होती ती सुद्धा आपण भरली, ज्याच्यामध्ये आज आपण त्यातल्या ज्या पहिल्या 5 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना या मंचावरती बोलून नियुक्तीचे पत्र देणार आहोत आणि बाकीच्यांना मात्र कार्यक्रमानंतर ते सगळे नियुक्तीपत्र मिळणार आहेत. तर त्या सुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभागी होऊ शकतील. आता नव्यानं नियुक्त झालेल्या त्या सगळ्यांचं मी सुद्धा परत एकदा अभिनंदन पण करतो. त्याच्यानंतर आणखी आपण सुपोषित ग्रामपंचायत अभियान जे आहे केंद्र सरकारचं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवलं. त्याच्यात सुद्धा मला वाटतं रिझल्ट येतील. त्याच्यात सुद्धा आपला चांगला क्रमांक येण्याची मला खात्री आहे. त्याच्यानंतर या राष्ट्रीय पोषण अभियान आपण राबवत असताना ज्या बाकी इतर ऍक्टिव्हिटी त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका, कारण त्या पण आपल्या ऍक्टिव्हिटीचाच भाग आहे. ह्या सगळ्या योजना आपण पुढे घेऊन जात असताना आपल्या व्हीसीडीसी असतील, यूसीडीसी असेल, आहार वाटप असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आपण अंगणवाडीमध्ये करतो त्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी, प्री स्कूल एज्युकेशन असेल, त्या सगळ्याच ऍक्टिव्हिटी आपण अतिशय
त्याच जोमानं कराव्यात, म्हणजे राष्ट्रीय पोषण माह आला म्हणजे बाकीच्या ऍक्टिव्हिटी पाठीमागं पडू नये. मला वाटतं ते आपण चांगल्या प्रकारे जाणता आणि ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आपण या 8व्या राष्ट्रीय पोषण माहामध्ये करणार आहात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपल्या जनआंदोलन डॅशबोर्डवर जे क्रेडेन्शियल तुम्हाला दिले त्याच्यावर तुम्ही नोंदवा, म्हणजे आपली नोंद केंद्र सरकारच्या डॅशबोर्डवर पण होईल. मला वाटतं फार जेवढं मला सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. परत एकदा मी आपल्या सगळ्यांना या राष्ट्रीय पोषण माहाच्या शुभेच्छा देतो. जे नवनियुक्त होणाऱ्या मुख्य सेविका आहेत आणि मदतनीस आणि अंगणवाडी ताई आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि हा राष्ट्रीय पोषण माह आपला आपण यशस्वी कराल जसा मागच्या वर्षी केला होता अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पगारे सर. अतिशय सुंदर माहिती आपण दिलीत आणि गेली 7 वर्ष जे आपण काम केलं आहे त्याच्याहून पुढे या वर्षीचं काम जाऊ दे या सदिच्छा आणि या सदिच्छांसहच मान्यवरांच्या शुभ हस्ते 8वा राष्ट्रीय पोषण माह याचे ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. मंत्री महोदय आपल्यासमोर रिमोट आहे, त्याची कळ दाबून आपण ऑनलाईन उद्घाटन करतो आहोत. जोरदार टाळ्या वाजू देत सगळ्यांच्या, आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे उद्घाटन सोहळा पार पडतो आहे. सगळ्यांच्या खूप खूप सदिच्छा आहेत या प्रकल्पामध्ये आणि सगळ्यांचा हातभार याला निश्चित लाभणार आहे. इथे महिला शक्ती खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. कुठल्याही महिलेच्या गर्भात जेव्हा एक बाळ जन्माला येण्याच्या पूर्वीची जी अवस्था आहे, गर्भात ते बाळ येतं तेव्हापासूनच तिची काळजी घेणं हे गरजेचं आहे आणि जेव्हा ते बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर त्याची काळजी हाच खरं तर आपला भविष्य काळ असतो. ते बाळच तर ते बाळ असेल, त्या महिला असेल, ती स्त्री असेल, माता असेल, तिचं लसीकरण आहे, बाळाचा आहार, मातेचा आहार, त्या बाळासाठी असणारं स्तनपान असेल आणि त्याच्यानंतर बाळ जन्माला आल्यानंतर 6 महिन्यानंतर जेव्हा ते स्वतः आहार घ्यायला लागतं, बाहेरचा आहार घ्यायला लागतं, तर तो आहार असेल. या सगळ्याचं खूप महत्त्व त्या बाळाच्याही आणि त्या अनुषंगानं त्या मातेच्या सुद्धा आयुष्यात फार महत्त्वाचं असतं. याची माहिती मिळावी म्हणूनच बाळाचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस या नावाचं सचित्र पुस्तक आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे प्रकाशित होणार आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते सर्वांच्या साक्षीनं व्हावं. अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे आणि सगळ्या समाजाला त्याचा खूप चांगला उपयोग व्हावा. सर्व मान्यवरांचे अतिशय मनपूर्वक आभार. आपल्या शुभ हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि यानंतर आदरणीय कुमारी आदितीताई तटकरे यांना मी विनंती करते यांनी 2 शब्द आमच्याशी बोलावेत. सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या आपल्या या 8व्या राष्ट्रीय पोषण माह उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य विभागाचे सचिव अनुप कुमारजी यादव, सन्मान्य आयुक्त ज्यांचं नुकतंच आपण या ठिकाणी मार्गदर्शन आणि प्रास्ताविक ऐकलं ते आयुक्त कैलासजी पगारे, त्याचबरोबर ICDSचे आमच्या उपायुक्त लोंढे मॅडम, इथे उपस्थित असणारी
जिनी आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोरच आपल्या विभागातल्या विविध योजनांची आणि त्याचबरोबर समाजातल्या स्त्रीच्या महत्वाची उत्कृष्ट असं सादरीकरण केलं त्या कुमारी कृष्णाई, शाहीर विजयजी, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित ICDSचे सर्व सन्मान्य अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व प्रकल्प अधिकारी, इथे उपस्थित असणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व मुख्य सेविका, उपस्थित सन्मान्य पत्रकार, विभागाचे आलेले सर्व सन्मान्य अधिकारी, जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने माझ्या सर्व अंगणवाडी सेविका, सर्व मदतनीस, सर्व मुख्य सेविका, सर्व विभागाचे आपले असणारे अधिकारी यांच्या वतीने उदंड आयुष्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देते. आज खरं तर बरेचसे कार्यक्रम आहेत. आज ग्रामपंचायत विभागाच्या वतीने समृद्ध ग्रामपंचायत योजना असेल, अभियान असेल, त्याचबरोबर आरोग्य विभागाचं अभियान ज्याचा उल्लेख या ठिकाणी आयुक्त महोदयांनी केला, आणि दरवर्षीप्रमाणे आपला आयोजित होत असणारा पोषण माह 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये या आपल्या पोषण माहाची सुरुवात होते आणि मग पुढचा 1 महिना हा आपापल्या अंगणवाड्यांमध्ये, आपापल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रकल्पाच्या सर्व अधिकारी असतील, आपल्या सर्व तिथल्या असणाऱ्या मुख्य सेविका असतील, सगळ्या आपल्या CDPO असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आपापल्या पद्धतीनं या पोषण माहाचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्त महोदयांनी या ठिकाणी केला की आम्हाला सगळ्यांनाच, सगळ्या आमच्या अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, मदतनीस, आपल्या सगळे जे तिकडचे असणारे DPOs आहेत, सगळ्यांचे आम्हाला मनापासून खरं तर आभार मानायचे आणि आम्हाला सगळ्यांचाच अभिमान आहे की तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून महाराष्ट्र हा या पोषण अभियानामध्ये नेहमीच पहिल्या 3 क्रमांकांमध्ये राहिलेला आहे. गेल्या वर्षी तर आपण प्रथम क्रमांक 2024 मध्ये पटकावला आणि मी ज्या वेळेला केंद्रस्तरीय आमच्या ज्या वेळेला बैठका होतात आणि आपल्या ज्या केंद्रीय मंत्री आहेत आदरणीय अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या वेळेला बैठक होतात, माझ्या इतर राज्यातल्या ज्या काही महिला बालविकासच्या मंत्री असतात तेही त्या निमित्ताने तिथे असतात आणि ते आम्हाला नेहमी म्हणतात की अभी 8 साल हो गए, आप पहले टॉप 3 में ही रहते हो, तो कभी हमारे भी राज्य को आप मौका दे दो. तर आम्ही त्यांना म्हणतो की आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस इतकी उत्कृष्ट अशी मेहनत करतात की आम्हाला असं वाटतच नाही की ती संधी ही दुसऱ्या कुठल्या राज्याला आम्ही द्यावी. याचं कारण असं की जर चांगलं काम आपण करत असू, आपलं जर भवितव्य आपण उत्कृष्ट आणि सुदृढरित्या घडवत असू, तर मला वाटतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा हा प्रथम क्रमांक येणं हे आपल्या सर्वांसाठी सुद्धा, आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते काम माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून होत असतं. आपण ज्या वेळेला म्हणतो की महिला व बालविकास विभाग 100 दिवसाच्या कामकाजामध्ये पहिल्या नंबरवर आला किंवा महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य हे पोषण माहामध्ये पहिलं आलं, त्यावेळेला प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण तिथं असतो, पण खऱ्या अर्थानं त्याच्या मागची मेहनत ही तुम्हा सगळ्या जणींची त्या ठिकाणी असते. तुम्ही सगळ्या जणी मेहनत घेता आणि म्हणून आपल्याला ते पारितोषिक मिळत असतं. आधीच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळं रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टरवर सगळ्या नोंदी ठेवायला लागायच्या. आता पोषण ट्रॅकर आहेत, वेगवेगळे ऍडव्हान्स पद्धतीनं ऍप्स त्या ठिकाणी आपल्या इथूनही तयार झालेले आहेत आणि विशेष म्हणजे पोषण ट्रॅकरवर चांगल्या पद्धतीनं माझ्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, या सर्व माहिती त्याच्यावर अपलोड करतात आणि नुसतं काम करून नाही तर ज्या वेळेला ती माहिती तिथपर्यंत पोहोचते त्याच वेळेला आपल्या सगळ्यांच्या कामाचीही तिथे नोंद होत असते. त्यामुळे त्या पोषण ट्रॅकरमध्ये असेल, मधल्या कालावधीमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण प्रशिक्षण शिबिर सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं आयोजित केलं. आधी तर आपल्याला फक्त पोषणाची काळजी घ्यायची होती, म्हणजे 0 ते 6 वयोगटापर्यंत जी बालकं आहेत किंवा ज्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत यांची आपल्याला काळजी घ्यायची होती. आता यंदाच्या वर्षीपासून जे आपलं नवीन देशाचं शिक्षण धोरण आलंय, एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्याच्यामध्ये पोषण भी पढाई भी
ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असणारी जबाबदारी ही अधिकरित्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. आता आपल्याला महिला व बालविकास विभाग आणि शिक्षण विभागाला आम्हाला थोडा समन्वय साधून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग म्हणजे आपल्याला पढाईची पण म्हणजे अगदी जसं बालवाडीमध्ये किंवा आपल्या किंडर गार्डन किंवा प्ले ग्रुपमध्ये जाणारा जसा बालक असतो त्याला ज्या पद्धतीनं आपल्याला तयार करावं लागत असतं पुढच्या शिक्षणासाठी तशा पद्धतीनं आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सुद्धा अपेक्षा ह्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. बऱ्याचशा इथल्या जणी अर्बनमधून पण आल्या असतील, काही सेमी अर्बनमधून असतील, काही ग्रामीणमधून आल्या असतील. ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्तांनी केला की आपण आतापर्यंत म्हणायचो अरे कुपोषण मुक्त व्हायचंय. एका बाजूला आपल्याला कुपोषण मुक्त महाराष्ट्र करायचाच आहे आणि त्याची टक्केवारी जर आपण बघितली तर आता साधारणपणे 1.5% खाली आलेली आहे आणि ही सगळी मेहनत ही तुम्हा सगळ्यांची आहे की आज 1.5% खाली कुपोषणाचं प्रमाण हे आलेलं आहे. एका बाजूला कुपोषणचं प्रमाण कमी होतंय पण त्याचबरोबर माझ्या शहरी भागामध्ये आणि सेमी अर्बन मधल्या ज्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या लक्षात येत असेल की ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा ह्याचं प्रमाण हे शहरामध्ये आणि आपल्या सेमी अर्बन एरियामध्ये जास्ती आहे. कदाचित ग्रामीण भागामध्ये तितकं नाही कारण मुलं आज पण तिथं मैदानी खेळामध्ये एखादं लहान मूल जरी असेल 2 वर्षाचं 1-1.5 वर्षाचं झालं की ते बाहेर आपलं खेळायला गावामध्ये हिंडत असतं, खेळत असतं, बागडत असतं. शहरामध्ये ज्या सोसायटीजमध्ये वगैरे राहतात किंवा अतिशय कंजेस्टेड ज्या वस्तीमध्ये राहतात ते तर बहुतांशी वेळेला त्यांचा खेळाशी फार काही संबंध येत नाही. आणि मगाशी खरं तर कृष्णाई म्हटली तिला पिझ्झा किंवा बर्गर पाहिजे. तिचं तर फिटनेस बघून मला वाटलं नाही ती पिझ्झा किंवा बर्गर मागेल. पण आपल्याला सगळ्या जणींना ही दक्षता घ्यायची आहे की जी नवी पिढी आहे, जी आता ही लहानगी मुलं आहेत, ही खरं तर जे जंक फूड आहे ह्याच्यापासून ते किती लांब राहतील हा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण माझ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस ज्या वेळेला लहान होत्या त्यावेळेला त्यांच्या आईनी त्यांच्या घरातल्यांनी त्यांना पौष्टिक खाऊ घातलं आणि त्याचं महत्व त्यांना लहानपणापासून कळलं. आज तुमच्याही बालकांना त्याचं महत्व हे तुम्ही पटवून देत असता. कारण जी अंगणवाडी सेविका पोषणच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करते तिच्या घरातच जर तिचं मूल बर्गर आणि पिझ्झा खायला लागलं तर मग आपण काही इतरांना सांगू शकणार नाही. पण अशा वेळेला आपल्यावर असणारी जबाबदारी सुद्धा आहे आणि आपल्या कामाची व्याप्ती पण वाढते. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सगळे म्हणतात 2 कोटी, 2.25 कोटी, 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचतो. आम्ही तर अभिमानाने सांगतो की विभाग आम्ही 2.5 कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो कारण माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस घरटी फिरले आणि त्यांनी रजिस्ट्रेशन त्या निमित्ताने करून घेतलं. कुठलीही गरजू महिला ही लाभापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून तिने काम केलं. कोविडच्या कालावधीमध्ये तर आशा सेविका, आरोग्य सेविका, डॉक्टरांच्या सोबत मिळून अंगणवाडी सेविकेनी तर घरटी जाऊन तापाची सुद्धा तपासणी केलेली आहे. म्हणजे एखाद्याचे सिम्पटम्स जे खरं तर डॉक्टर किंवा एखादी नर्स नोंद करून घेत असते ते सुद्धा माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला आमच्यासमोर आव्हानं येतात त्यावेळेला तुम्ही सर्व भगिनी हे आमच्या बाजूनी त्या ठिकाणी उभं राहता आणि आम्हाला पाठबळ देता. कुठलाही विभाग हा सक्षम त्याच वेळेला बनतो ज्या वेळेला त्यांची यंत्रणा सक्षम असते. आज महिला व बालविकास जे काम करत आहे हे तुम्हा सगळ्या जणींमुळे आहे कारण यंत्रणा ही तितक्या पद्धतीनं सक्षमपणे तुम्ही खालच्या पातळीवर राबवता आणि तुम्ही तुमची अंगणवाडी ही अधिकाधिक त्या ठिकाणी चांगली कशी होईल यासाठी त्या निमित्ताने काम करत असता. यंदाच्या वर्षी आपल्याला पोषण भी पढाई भी त्याच्यानंतर मग पुरुषांचा सहभाग वाढवणं हे नक्कीच त्याच्यामध्ये गरजेचं आहे. खासकर आपल्या ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा वेळेला असं वाटत असेल की आता एखादी महिला प्रेग्नेंट झाली की सगळी जबाबदारी बिचारी त्या महिलेची असते आणि मग पतीच्या नेमक्या पुरुषाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय हेही आपल्याला कधी ना कधीतरी त्यांना पटवून देणं हे निश्चितपणाने त्या ठिकाणी गरजेचं राहतं. मी शहरी भागाचा उल्लेख का नाही केला कारण शहरी भागामध्ये पण बऱ्याचशा वेळेला आई वडील दोन्ही काम करत असतात. अशा वेळेला त्यांना कुठे ना कुठेतरी दोघांनाही जबाबदाऱ्या वाटून घेण्याची सवय झालेली असते. पण वडिलांचा एखाद्या बाळाच्या संगोपनामध्ये
हा अतिशय मोठा सहभाग असतो. त्याच्यामुळे त्याची जनजागृती सुद्धा आपल्याला करणं हे त्यानिमित्ताने गरजेचं आहे. त्याचबरोबर वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती, डिजिटलायझेशन, ह्या सगळ्या ज्या आपल्याला बाबी दिलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्याचबरोबर ते काम करत असताना तुमच्या स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्ही तितकीच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आणि काळजी घ्यायची आहे. नाहीतर एखादी माझी 35-40 किलोची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस तिथं जायची दारावर आणि म्हणायची बाळाला सुपोषित कर, तर ती पहिला आई म्हणेल की तूच इतकी कडकी आणि माझ्या बाळाला सुपोषित कर असं सांगते. पण असं होता कामा नये. आता नवीन ज्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस जवळपास 18,000ची भरती आपण केली आहे. सर्वात मोठी भरती प्रक्रिया ही महिला बालविकास मध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे अधिकाधिक महिलांना एका बाजूला रोजगाराची संधी मिळते, पण त्याचबरोबर सुपोषित भारत, सुपोषित महाराष्ट्र घडवण्याची संधी सुद्धा माझ्या या माता भगिनींना मिळते. याचा एक विशेष अभिमान हा मला निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. डॉक्टर आनंदीबाई जोशी या नावाने आपण आरोग्य तपासणी शिबिर आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं आयोजित करत असतो. यंदाच्या वर्षीचं सुद्धा आयोजित करत असताना या माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या सहित त्यांचं जे मूळ कुटुंब आहे यांचं सुद्धा आपल्याला मोफत आरोग्य तपासणी ही त्यानिमित्ताने करायची आहे. कारण जी माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही इतरांच्या कुटुंबाची काळजी घेते, तिच्या कुटुंबाची काळजी घेणं ही जबाबदारी ही विभाग म्हणून आपली सुद्धा ही त्यानिमित्ताने नक्कीच आहे. आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जे काही उपक्रम दिले जातात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्याच जणी काम करत असता. लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगलं आपण काम केलं. त्याच्यानंतर ग्राउंड लेवलचे सर्व्हे सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या जणींना करावे लागले. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक आव्हानांना तुम्ही सामोरं गेला. जी नोंदणी आपण करतो ती परत जाऊन व्हेरीफाय करणं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. आणि ही जाणीव ही आम्हाला निश्चितपणाने आहे. कारण समोरच्या तुम्हाला विचारणार की तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलेलं होतं आणि आता आम्हाला परत प्रश्न का विचारताय. पण तेही काम माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये उत्कृष्टरित्या केलं. त्याचबरोबर यंदाच्या वर्षीपासून जी मातृवंदना योजना आपल्यात आलेली आहे, खरं तर 6-8 महिने ती प्रक्रिया चालू होती, पण एप्रिल महिन्यामध्ये ती योजना आपल्याकडे आली आणि आम्ही काही दिवसांपूर्वी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसमोर सुद्धा हे सादरीकरण केलं. सचिव महोदय सुद्धा त्यानिमित्ताने होते, मी स्वतःही त्या बैठकीला होते, आयुक्तही होते. आम्ही उल्लेख केला की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये ते रजिस्ट्रेशन कंप्लीट करणं हे किती आव्हानात्मक होतं हे आम्ही सगळेच जण समजू शकतो. एका बाजूला लाडकी बहीण योजना, दुसऱ्या बाजूला मातृवंदनेचं रजिस्ट्रेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी या इतक्या मर्यादित कालावधीमध्ये आमच्या यंत्रणेनी म्हणजे तुम्ही सगळ्या जणींनी पूर्ण केल्या याचा उल्लेख आवर्जून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोरही केला. आणि खऱ्या अर्थानं मातृवंदना योजना आज जवळपास 61,000 लाभार्थ्यांना आपण त्याचा लाभ देतोय. म्हणजे 61,000 आशीर्वाद हे माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आजच्या दिनानिमित्त निश्चितपणाने मिळणार आहेत. पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं काम हे आपल्या सगळ्यांनाच करायचंय. आणि यंदाच्या वर्षी सुद्धा जसं 2024 मध्ये प्रथम क्रमांक हे आपल्या विभागाला पोषण माहामध्ये मिळाला होता, यंदाच्या वर्षी सुद्धा माझी खात्री आहे की अतिशय उत्कृष्टरित्या आपण सगळ्याजणी काम कराल. गेल्या वर्षी आम्ही गडचिरोलीपासून सुरुवात केली होती, यावर्षी आपला राज्यस्तरीय कार्यक्रम आपण इथून सुरुवात करत आहोत. आणि हा जरी आज इथून सुरुवात झालेली असेल तरी पुढच्या या महिन्याभराच्या कालावधीमध्ये अधिकाधिक आपल्याला जे काही नियम निकष दिलेले आहेत त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करून आपल्याला काम करायचंय. आणि आपला हा प्रथम क्रमांक आपल्याला सगळ्यांना मिळवून त्या ठिकाणी टिकवायचा आहे. आणि सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना या आपल्या सर्वांप्रती आपल्या सर्व लाभार्थ्यांसाठी आणलेल्या आहेत त्याही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पोहोचवायच्या आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच जणींचे मनापासूनचे आभार मानते. येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या सुद्धा आपल्याला आजच मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्ताने देते. तुम्हाला सगळ्यांना निरोगी आणि त्याचबरोबर उज्ज्वल भवितव्य लाभो अशीच मी दुर्गा मातेचरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदरणीय अदितीताईंनी अतिशय सुंदर आपल्या सगळ्या सखींचं खरं कौतुक केलेलं आहे आणि हा जो त्यांनी जिव्हाळा दाखवलाय, तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, तर हा विश्वास नक्कीच सार्थक ठरेल आणि यावर्षी अजून जास्ती यश आपण मिळवणार आहोत याची ग्वाही देते. आणि यातलाच पुढचा भाग म्हणजे आपणा मान्यवरांच्या हस्ते मुख्य सेविका ज्यांची नवनियुक्ती झालेली आहे तर त्यांना त्यातल्या काही निवडक प्रातिनिधिक स्वरूपात काही मुख्य सेविकांना आपण शुभेच्छा पत्र इथे देणार आहोत. मी त्यांची नावं सांगते, त्यांनी मंचावरती यावं. कदम उत्कर्षा रामभाऊ, मेघा राजकुमार सुंजी, मानसी राजाराम शिर्के आणि राजश्री गंगाधर केंद्रे यांनी कृपया मंचावरती यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना शुभेच्छा पत्र आपण देतो आहोत. हो, जरूर. जोरदार टाळ्या वाजवू देत. पुढचे पण मॅडम आपल्याला बोलायचं का? होय, सेविकांची नावं घे पटकन. मॅडम आपल्याला 2 शब्द बोलायचं. आपण ज्या ज्या अंगणवाडी सेविका किंवा जे केंद्र पोषण माहामध्ये उत्कृष्टरित्या काम करतात आपण त्यांना नेहमी पुरस्काराने सन्मानित करत असतो. पण यंदाच्या वर्षीपासून आपण जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या मदतनीस हा आपण यंदाच्या वर्षीपासून आपण हा पुरस्कार सुरू करूयात. म्हणजे अधिकाधिक माझ्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, मुख्य सेविका आहेत, ज्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि हा एक स्पर्धेचा भाग झाला. सगळ्यात तुम्ही समान पद्धतीनेच मेहनत करता, पण तुमचं कुठे ना कुठेतरी मेहनत ही राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर त्याचा सन्मान झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून हा एक उपक्रम आपण सुरू करूयात. धन्यवाद. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर घोषणा आपण केलेली आहे. आणि आपणा मान्यवरांच्या हस्ते अजून आपण नियुक्तीपत्र देतो आहोत. 5 नियुक्तीपत्र देतो आहोत अंगणवाडी सेविकांना. त्यांची नावं मी घेते. 5 जणींनी वर यावं. श्रीमती माधुरी सचिन सवने, अंगणवाडी क्रमांक 157. श्रीमती अंजली किरण सुरडकर, क्रमांक 130. श्रीमती सना बानोमो असिन शेख आणि सीमा दिलीप घुले, अंगणवाडी क्रमांक 230 यांनी कृपया वरती यावं. अर्थातच हा देखील सन्मान, नियुक्तीपत्र हे आपण प्रातिनिधिक स्वरूपात करतो आहोत. यानंतर नवनियुक्त झालेल्या मदतनीसांची मी नावं सांगते, त्यांनी देखील मंचावरती यावं. श्रीमती प्रणिता आतिश कदम, श्रीमती अंकिता संतोष पगारे, श्रीमती ऋतुजा शिवाजी पालवे, श्रीमती शुभांगी विकास लोखंडे, श्रीमती दीपाली विजय औस्मल. यावेळेस आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची जवळजवळ 17,000 पदं भरलेली आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे.
मान्यवरांचे आभार. हो, मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं कृपया. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त असलेले श्री विजय क्षीरसागर यांना मी विनंती करते, त्यांनी आभार व्यक्त करावेत. धन्यवाद. आजच्या 8वा राष्ट्रीय पोषण माह या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय मंत्री महिला व बालविकास आदितीताई तटकरे मॅडम, त्याचप्रमाणे या विभागाचे माननीय सचिव महोदय डॉक्टर अनुप कुमार यादव सर, त्याचप्रमाणे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना श्री कैलास पगारे सर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्व विभागाच्या वतीने तसेच आपणा सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, त्याचप्रमाणे नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविका या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे माझे सहकारी जे आहेत, ज्यांनी या कार्यक्रम सफल करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण कार्यक्रमाची सांगता पोषण प्रतिज्ञा घेऊ आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. पोषण प्रतिज्ञेसाठी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण उभे राहावे आणि आपला हात समोर करावा. पोषण प्रतिज्ञेला सुरुवात करूया. मी म्हणेल, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं. मी स्वतःला पोषणयुक्त ठेवीन आणि माझ्या कुटुंबीय व मित्रांमध्ये आरोग्यदायी आहाराचा संदेश पसरवीन. मी जंक फूड व अपौष्टिक शीतपेये खरेदी करणार नाही. त्याचा प्रसार, वापर किंवा भेट देणार नाही. मी हिरव्या पालेभाज्या व फळांचे सेवन करीन. मी सुरक्षित स्वयंपाक आणि आहाराच्या सवयी स्वीकारून त्याचा प्रसार करीन. मी स्वतःला पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवीन आणि नियमितपणे हात धुवून आरोग्यदायी व स्वच्छतेच्या सवयी पाळीन. योग्य आहार, देश आहार. जय हिंद. आपण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करूया. आपण आपल्या जागेवर उभा राहू आणि शांत बसा, शांत बसा. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की. थैंक यू सर. टी और कॉफी की व्यवस्था.